गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। मला खात्री आहे तुम्ही तुमच्या घरी खाऊन पिऊन खूप मस्त असाल। आज आपण आलेलो आहोत डोंबिवली मध्ये आणि मी मूळची डोंबिवली, त्याच्यामुळे डोंबिवली बद्दल बोलून मी कधीच थकणार नाही। तर डोंबिवली जसं औद्योगिक आणि पारंपरिक पद्धतींसाठी फेमस आहे ना, तेवढंच ते खाद्य पदार्थासाठी सुद्धा फेमस आहे। पारंपरिक खानावळी आणि उडपी रेस्टॉरंटसाठी डोंबिवली खूप फेमस आहे। तर असाच आज आपण एका पारंपरिक खानावळीला भेट द्यायला डोंबिवली वेस्ट मध्ये आलेलो आहोत। तर चला माझ्या बरोबर। तर आपल्या बरोबर आहेत सुनैना राणे आणि त्याच आपल्या मेहनतीने इकडे खूप छान छान पदार्थ करून सगळ्यांना खायला देतात। तर आपण बघूया त्यांच्याशी बोलून की त्यांचा या मागचा उद्देश नक्की होता तरी काय। नमस्कार। तुम्ही हे कधी सुरू केलं? एक 8-9 महिने झाले। आणि या मागचा उद्देश काय होता तुमचा सुरू करण्याचा? उद्देश म्हणजे आम्ही आपले जे मालवणी किंवा कोकणी जेवण आहे ते इथल्या लोकांना, मुंबईच्या लोकांना मिळावं घरगुती पद्धतीचं, हे उद्देश होते। या उद्देशाने सुरू केलं। आणि तुम्ही हे आधी पण करत होतात? आम्ही घरून ऑर्डर वगैरे घ्यायची, मग लोकांना टेस्ट वगैरे आवडायला लागली, मग म्हणलं आपण असं काहीतरी एक करूया बिझनेस सुरू, म्हणून त्या हेतूने आम्ही हा चालू केला। आता आम्हाला सांगा की इथे नक्की काय स्पेशल मिळतं किंवा इथे जे लोक येतात त्यांना काय जास्त खायला आवडतं? इथे जे लोक येतात त्यांना चिकन आणि आमचं स्पेशल डिश आहे, सिग्नेचर डिश रॉस ऑमलेट आहे, जे गोवन स्पेशल आहे। चिकन सागोती, फिश फ्राय असते, पण सगळी फिश जी असते ती फ्रेश असते। असं नाही की बल्क मध्ये आणून ठेवलं आणि दिलं, असं करत नाही आम्ही। त्याच्यामुळे लोकांना फ्रेश फिश मिळते म्हणून लोक इथे येतात। चिकनच्या ज्या डिश आहेत त्या स्पेशल आहेत। इथे सकाळी नाश्त्याला म्हणजे आमचं स्पेशल म्हणजे घावणे चटणी आणि आंबोळी चटणी, हे आमचं मालवणी स्पेशल इथे अगदी इथे मिळतं दररोज। आणि संडेला गोवन स्पेशल रॉस ऑमलेट असतं, ऑमलेट आणि त्याच्यावर चिकनचा रस्सा, ते खाण्यासाठी संडेला इथे भरपूर गर्दी असते। तर हे सगळं ऐकून माझ्या तोंडाला तर खूप पाणी सुटलंय। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इकडे येऊन ट्राय करा। रेस्टॉरंट आणि खानावळीमध्ये काय फरक असतो हे माझ्या समोर सगळं आहे। खानावळीमध्ये ना घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं आणि त्याचं उदाहरण तुम्हाला या टेबलवरती दिसेल। एवढ्या सगळ्या व्हरायटी बघून मी स्वतः कन्फ्युज आहे आणि मलाच कळत नाहीये की मी सुरुवात कुठून करू। तर माझ्या समोर आहे रॉस ऑमलेट, जे माझ्यासाठी नवीन आहे। आणि डोंबिवलीकरांनो, तुम्हाला आता रॉस ऑमलेट साठी गोव्याला जायची गरज नाही लागणार, कारण का डोंबिवली वेस्ट मध्ये तुम्हाला रॉस ऑमलेट मिळत आहे। त्याच्याबरोबर आहे चणक थाळी, जी माझ्या माहितीप्रमाणे डोंबिवलीमध्ये तुम्हाला कुठेच नाही मिळणार। बोंबील फ्राय, बांगडा, चिकन थाळी, घावणे, फिश फ्राय, चिकन, कोलंबी, आणि कोलंबीची साईज बघा किती मोठी कोलंबी आहे, आणि सुरमई आणि वडे। तर आता मी सुरुवात करत आहे रॉस ऑमलेट पासून। तर हे दिसायला ना ह्याच्यामध्ये चिकनचे पीस आहेत। रॉस ऑमलेट म्हणजे बेसिकली त्यांनी ऑमलेट मध्ये चिकनचा ग्रेव्ही आणि चिकनचे पीसेस टाकून दिलेले आहेत। तर मी आता पहिलं हे ट्राय करते। खूप मस्त लागतंय हे। त्याची ग्रेव्ही आहे ना एकदम स्पायसी आहे, आणि ऑमलेट आणि तो स्पायसीनेसचा ना एक वेगळाच फ्लेवर लागतोय आणि खूप मस्त लागतंय। आता मी ट्राय करत आहे घावणे आणि आंबोळी। आणि घावणे आणि आंबोळी बोलल्या ना की आपल्याला गावची आठवण येते। तर मी घावणे ट्राय करते। त्याचं लेअर ना एकदम घावण्याचा बघा एकदम पातळ आहे, खूप मस्त दिसतंय हे। चटणी एक नंबर आहे त्यांची। आता आपण आंबोळी ट्राय करून बघूया। त्यांनी आपल्याला आंबोळी बरोबर 2 वेगवेगळ्या चटण्या दिलेल्या आहेत, ज्या त्यांच्या फेमस आहेत। एक आहे पुदिनाची आणि एक त्यांची लाल मिरचीची चटणी। तर मी लाल मिरचीच्या चटणी बरोबर ट्राय करते।
थम्स अप. एवढं मस्त लागतंय ना. घरगुती खाण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते. खूप छान लागतंय हे. ही आहे त्यांची स्पेशल चणक थाळी आणि चणक थाळी कुठेच मिळत नाही, पण डोंबिवलीमध्ये तुम्हाला इथे नक्की मिळेल. तर आपण बघूया त्यांनी फिश थाळीमध्ये काय काय दिलेलं आहे. 2 चपाती, 2 प्रकारच्या चटणी, कांदा, शिंपल्या, कोलंबीचा रस्सा, चणक फ्राय आणि राईस आणि मेन म्हणजे सुका जवळा. सो आता मी ट्राय करते त्यांची फिश थाळी. रस्सा थोडा मस्त दिसतोय त्यांचा रस्साचा कलर. घरगुती पद्धतीचा रस्सा खूप मस्त लागतो. म्हणजे तो घरी खाल्लेला फील येतं एकदम. आता मी ट्राय करत आहे चिकन थाळी आणि चिकन थाळीमध्ये तांदळाची भाकरी, कांदा, सोलकढी. हे एकदम थिक चिकन आहे आणि हे पातळ रस्स्यावाला चिकन आणि राईस. म्हणजे चिकनच्या ग्रेव्ही मध्ये एवढा खमंग येतोय ना की मला ना असं राहवत नाहीये खाल्लं. चिकन पण खूप चांगलं शिजलेलं दिसतंय आणि त्यांची ग्रेव्ही. वाटपाचं चिकन ना एकदम घरी खाल्ल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे पातळ ग्रेव्ही पण एकदम फ्लेवरफुल आहे. खूप मस्त लागतंय. चिकन म्हटले की वडे तर आलेच आणि मी त्यांच्याकडनं घेतलेले आहेत वडे. सो आता मी वड्याबरोबर चिकन खाऊन बघते. चिकन नॉर्मली ना म्हणजे सगळ्यांच्याच घरी चिकन असला का वडा असतो. चिकन वडे असं होतं ना आपण गटारीला वगैरे चिकन वडे स्पेशल एकदम फील होतं. वडा पण खूप मस्त आहे एकदम. ऍक्च्युली वड्याची टेस्ट ना खूप भारी आहे. आता मी ट्राय करत आहे कोलंबी आणि कोलंबीची साईज. तुम्ही कोलंबी त्यांच्या पुदिनाच्या चटणी बरोबर खाऊन बघते, जी ते म्हणतात की त्यांची खूप स्पेशल चटणी आहे. ऍक्च्युली फिश त्यांचं खूप फ्रेश आहे. एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर एखाद्या मालवणी आणि कोकणी माणसाला काय लागतं? सोलकढी. तर आता मी त्यांची सोलकढी ट्राय करते. एकदम रिफ्रेशिंग आहे. पात्राव फूड मध्ये खाऊन माझं मन तृप्त झालेलं आहे. तर तुम्हाला तुमचं मन तृप्त करायचं असेल तर तुम्हाला डोंबिवली वेस्टला यावं लागेल आणि इथे येणं अगदीच काही लांब नाहीये. डोंबिवली स्टेशन पासून 2 ते जास्तीत जास्त 3 मिनिटाच्या अंतरावरती पात्राव फूड आहे. यांचे सगळेच पदार्थ खूप छान आहेत. तुम्ही काहीही इथे येऊन ट्राय करू शकतात. पण मस्ट ट्राय मध्ये आहे चणक थाली, रॉस ऑमलेट आणि घावणे विथ त्यांची स्पेशल 2 चटणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच माझ्या बरोबर एंड पर्यंत राहा. बाय बाय.